हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 3 दॅट इज किंगडम प्लांटे. त्यामधला आजचा आपला टॉपिक आहे डिव्हिजन एन्जिओस्पर्म. डिव्हिजन एन्जिओस्पर्ममध्ये आपण दोन प्रकार पाहणार आहोत, टू टाइप्स पाहणार आहोत. फर्स्ट आहे डायकॉटिलेडन, सेकंड आहे मोनोकॉटिलेडन. सो डायकॉटिलेडन म्हणजे काय, मोनोकॉटिलेडन म्हणजे काय, त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण एन्जिओस्पर्मबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण जिम्नोस्पर्म्स पाहिलं होतं. जिम्नोस्पर्मचा अर्थ होता नेकेड सीड, पण एन्जिओस्पर्मचा अर्थ आहे एन्क्लोज्ड सीड. म्हणजे हे सीड्स जनरली आपण इझिली पाहू शकत नाही, हे सीड्स एन्क्लोज्ड असतात. सो एन्जिओस्पर्म्स आर द मोस्ट ॲडव्हान्स्ड ग्रुप ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. याच्या आधी आपण पाहिलं होतं जिम्नोस्पर्म, जो की एक प्रिमिटिव्ह ग्रुप होता, म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा ग्रुप होता. आणि नेक्स्ट जर आपण पाहिलं एन्जिओस्पर्म, तर हा एक प्रकारचा ॲडव्हान्स ग्रुप आहे. इन these plants the seeds are enclosed within the fruit that is ovary. मग तुम्ही म्हणाल की ज्याप्रमाणे आपण जिम्नोस्पर्म्समध्ये इझिली सीड्स पाहू शकतो, नेकेड सीड्स असतात, त्याप्रमाणे एन्जिओस्पर्म्समध्ये सीड्स कुठे असतात, तर यांच्या सीड्स ओव्हरीमध्ये असतात. ओके, ओव्हरीचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी फ्रूट सांगितलेलं आहे आणि ओव्हरी सांगितलं आहे, कारण दोघं पण एकच आहेत. ओव्हरी जेव्हा पुढे मॅच्युअर होणार तेव्हा त्याचं रूपांतर फ्रूटमध्ये होणार. ओके, सो इन दिस वे त्यांच्या सीड्स फ्रूटमध्ये म्हणजेच ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतात. एन्जिओस्पर्म्स इज अ ग्रुप ऑफ हायली इव्हॉल्व्ड प्लांट्स primarily adapted to terrestrial habitat. They vary in size. एन्जिओस्पर्म्स एक प्रकारचे ॲडव्हान्स ग्रुप आहे, जसं की आपण पाहिलं. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्लांट्स पाहायला मिळतात. हा खूप मोठा ग्रुप आहे आणि हा एक प्रायमरी अडॅप्टेड टेरेस्ट्रियल हॅबिटेट आहे. म्हणजे पूर्णतः टेरेस्ट्रियल आहे, पूर्ण ते जमिनीवरती राहू शकतं असे ते प्लांट्स आहेत. ते फक्त त्यांना पाणी जस्ट फॉर मिनरल्स आणि त्यांच्या ग्रोथसाठी लागतं, बट बाकी सगळं ते जमिनीवर करू शकतात. दे व्हेरी इन साईज. याच्यामध्ये पण बरेचसे प्रकार आहेत, प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते. सो एन्जिओस्पर्म्स शो हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता हे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपला लास्ट टॉपिक आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत. प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपण लाईफ सायकलचा संदर्भ घेतला आहे. तर या सगळ्या लाईफ सायकल्स आपण शेवटी पुन्हा एकदा रिवाईज करणार आहोत. ओके, सो शेवटचा व्हिडिओ जो असेल लाईफ सायकलचा, तर तो खूप महत्त्वाचा असेल. आफ्टर दॅट अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपण त्यामध्ये पाहणार आहोत. आणि तुर्तास एवढं लक्षात ठेवा की एन्जिओस्पर्म्समध्ये आपल्याला हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन पाहायला मिळतं. इन विच स्पोरोफाईट इज डिप्लॉईड. आता याच्यामध्ये स्पोरोफाईट काय असतं हे तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. डिप्लॉईड तुम्हाला माहिती आहे, हॅप्लॉईड असतात N आणि डिप्लॉईड असतात 2N. ओके, हे तर तुम्ही 10th स्टँडर्डला पाहिलं आहे. सो डोमिनंट असतात हे जे स्पोरोफाईट असतात, तर ते डिप्लॉईड असतात, डोमिनंट असतात. ऑटोट्रॉफिक असतात, म्हणजे स्वतः कोणावरही डिपेंड नसतात, इंडिपेंडंट असतात. ओके, यालाच आपण ऑटोट्रॉफिक म्हणतो. आणि द गॅमॅटोफाईट्स दोन प्रकारचे असतात, एक स्पोरोफाईट आणि एक असतं गॅमॅटोफाईट. स्पोरोफाईटबद्दल आपण पाहिलं की ते डिप्लॉईड असतात, डॉमिनंट असतात, ऑटोट्रॉफिक असतात, इंडिपेंडंट असतात. आता गॅमॅटोफाईट पाहूया. गॅमॅटोफाईट जे की मेल किंवा फिमेल आहे, हे हॅप्लॉईड असतात, रिड्यूस्ड असतात, पॅरासायटिक असतात आणि कॉन्सिल्ड असतात. हॅप्लॉईड म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे रिड्यूस्ड, पॅरासायटिक म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणं. स्पोरोफाईट इंडिपेंडंट आहेत, कोणावरही अवलंबून नाही आहेत. पण गॅमॅटोफाईट्स मात्र पॅरासायटिक आहेत, दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट एन्जिओस्पर्म्स आर हेटेरोस्पोरस. मायक्रोस्पोरस कॉमनली कॉल्ड एज पोलन्स आर फॉर्म्ड इन मायक्रोस्पोरॅन्जिया, किंवा त्याला आपण अँथर्स बोलू शकतो. तुम्हाला माहिती आहे की अँथर्स एक प्रकारचं मेल पार्ट आहे. तर एन्जिओस्पर्म्स हे हेटेरोस्पोरस असतात. याच्यामध्ये मायक्रोपोर्स ज्याला की आपण पोलन्स म्हणतो आणि मायक्रोस्पोरॅन्जिया ज्याला की आपण अँथर्स म्हणतो. ओके, हे सगळे कॉमन नेम्स आहेत. आणि जर आपण प्लांट्समध्ये स्पेसिफिकली पाहिलं तर आपण हे सगळे सायंटिफिक नेम्स वापरतो. सो मायक्रोस्पोर्स इज नथिंग बट दी पोलन्स, जे की आपण रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये, ज्यामध्ये आपण प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते पाहत होतो. तर जे पोलन ग्रेन्स आहेत तर ते अँथरवरती शिफ्ट होतात, ज्याला की आपण पॉलिनेशन म्हणतो, वगैरे वगैरे तुम्ही पाहिलं असेल. सो आणि याच्यामध्ये जे मायक्रोस्पोर्स आहे त्याला आपण पोलन्स म्हणतो आणि जे मायक्रोस्पोरॅन्जिया आहे त्याला आपण अँथर्स म्हणतो. सो दे डेव्हलप इन हायली स्पेशलाइज्ड मायक्रोस्पोरोफिल और स्टेमन्स, वाईल मेगास्पोर्स आर फॉर्म्ड इन मेगास्पोरॅन्जिया और ओव्ह्यूल्स. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं, मगाशी म्हणजे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं मायक्रोस्पोरोफिल जे की एक मेल पार्ट आहे. आणि नेक्स्ट आहे मेगास्पोर्स आर फॉर्म्ड इन मेगास्पोरॅन्जिया. मेगास्पोरॅन्जिया इज नथिंग बट ओव्ह्यूल्स. बोर्न ऑन हायली स्पेशलाइज्ड मेगास्पोरोफिल कॉल्ड एज कार्पल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, मेगास्पोरोफिल एक प्रकारचा फिमेल पार्ट आहे आणि जे पण फिमेल मेंबर्स असतात त्यांना आपण कार्पल म्हणतो. मायक्रोस्पोरोफिल एक प्रकारचं मेल पार्ट आहे आणि मेल मेंबर्सला आपण स्टेमन्स म्हणतो. तर तेच आहेत वर्ड्स, फक्त एवढंच की त्याचे अजून दुसरे सिनोनिम्स आपल्याला पाहायला मिळतात. बिसाइड्स द इसेन्शियल ओरल्स ऑफ मायक्रोस्पोरोफिल्स. मायक्रोस्पोरोफिल्स म्हणजे काय, मेल पार्ट आहे म्हणजे एन्ड्रोशियम, अँड मेगास्पोरोफिल्स म्हणजेच जिम्नोशियम. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की फ्लावरमध्ये दोन प्रकारचे ओरल्स असतात. पहिलं ओरल ज्याला की आपण म्हणणार आहोत इसेन्शियल ओरल्स आणि दुसरं ओरल ज्याला की आपण म्हणणार आहोत ॲसेसरी ओरल्स.
सो इसेन्शियल ओरल्सचे 2 पार्ट्स पडतात, एंड्रोशियम अँड गायनोशियम. एंड्रोशियमलाच आपण मायक्रोस्पोरोफिल म्हणतो आणि गायनोशियमलाच आपण मेगास्पोरोफिल म्हणतो. दुसरा प्रकार आहे ॲसेसरी ओरल्स. ॲसेसरी ओरल्स याच्यामध्ये पण 2 टाईप्स आहेत, कॅलिक्स अँड कोरोला. कॅलिक्सच्या मेंबर्सला आपण सेपल्स म्हणतो, कोरोलाच्या मेंबर्सला आपण पेटल्स म्हणतो. म्हणजेच काय, त्या फुलाच्या ज्या पाकळ्या असतात तर त्या. सो अरेंज टुगेदर टू फॉर्म फ्लॉवर. आणि हे सगळे एकत्र येऊन यापासून एक फ्लावर तयार होतं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं इसेन्शियल ओरल्स आतमध्ये असतात आणि ॲसेसरी ओरल्स बाहेर असतात, त्याच्यामुळे यांना आपण प्रोटेक्टिव्ह ओरल्स पण म्हणतो. तुम्ही फ्लावरचं स्ट्रक्चर प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये पाहिले की ज्यामध्ये आपण हे सगळे ओरल्स वगैरे सगळं काही पाहिलं होतं. ओके, सो नेक्स्ट एंजिओस्पर्म्स आर डिवायडेड इंटू 2 क्लासेस. आता याच्यामधला जे एंजिओस्पर्म्स आहे जो की आपण आजचा डिव्हिजन पाहतोय त्याचं परत फर्दर 2 क्लासेसमध्ये दोन क्लासेसमध्ये सब डिव्हिजन केलं जातं. एक तर आहे डायकोटिलेडन, दुसरा आहे मोनोकोटिलेडन. डाय हा शब्द जर आपण पाहिला हा आपल्याला काय सजेस्ट करतो 2. ओके, म्हणजे या ठिकाणी 2 कोटिलेडन्स प्रेझेंट आहेत. कोटिलेडन्स म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो दिस प्लांट्स हॅव 2 कोटिलेडन्स इन देअर एम्ब्रिओ. तुम्ही जर एखादं कोणतं पण सीड पाहिलं असेल, कोणती पण सीड तुम्ही घेऊ शकता, तर ती सीड जेव्हा तुम्ही असं ब्रेक कराल तेव्हा त्याच्या 2 पार्ट्समध्ये असं डिव्हिजन होतं. सो या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती तुम्हाला एकच एक अंकुर बघायला मिळेल आणि हे एक प्रकारे सीड जे आहे ते 2 पार्टमध्ये तुम्ही जेव्हा उघडाल तेव्हा ते 2 पार्टमध्ये डिवाईड होतं. कोणत्या पण पल्सेसचं तुम्ही सीड घेऊ शकता आणि तुम्ही उघडल्यानंतर त्याचं 2 पार्टमध्ये डिव्हिजन होतं. ते जर 2 पार्टमध्ये डिवाईड झाले तर ते येणार आहे डायकोटिलेडनमध्ये, जसं की मूग मटकी वगैरे वगैरे जे पण 2 पार्टमध्ये डिवाईड होतात तर ते, किंवा सनफ्लावरचं सीड वगैरे असेल, हिबिस्कसचं सीड वगैरे असेल तर ते डिवाईड झाल्यानंतर जर 2 पार्ट तयार झाले तर ते येणार आहे डायकोटिलेडनमध्ये. आणि जर तुम्ही त्याला डिवाईड करू शकला नाहीत तर ते येणार आहे मोनोकोटिलेडनमध्ये. डिवाईड होऊ शकत नाही म्हणजे काय, जसं की तुम्ही मका पाहिला असेल अशा प्रकारचं समथिंग ते असतं. तर मका तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाईड नाही करू शकत, ते एक प्रकारचा सिंगलच पार्ट आहे, कापून बिपून नाही. इझिली 2 पार्ट्समध्ये डिवाईड झालं पाहिजे तर ते मक्याचं होत नाही. सो त्याच्यामुळे मका कशामध्ये येणार आहे, किंवा ज्याला की आपण मेज म्हणतो, कशामध्ये येणार आहे, मोनोकोटिलेडनमध्ये. ओके, सो जे पण चवळी आणि चना वगैरे जे पण आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करू शकतो ते प्लांट आपण घेणार आहोत डायकोटिलेडनमध्ये, आणि जे आपण 2 पार्ट्समध्ये डिवाईड नाही करू शकत ते आपण घेणार आहोत मोनोकोटिलेडनमध्ये. ओके, सो आता हे जे प्लांट्स आहेत ॲज यू नो की सीड्स ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, सो ज्याच्या एम्ब्रिओमध्ये 2 कॉटिलेडन्स म्हणजे अशा प्रकारचे दोन जेव्हा डिवाईड करू तेव्हा 2 पार्ट्स तयार होतात, असे जे काही प्रेझेंट आहेत त्या प्लांट्सला आपण डायकोटिलेडन म्हणतो. दे हॅव अ टॅपरूट सिस्टम अँड द स्टीम इज ब्रांच्ड. टॅपरूट मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे, आणि हा एक डिफरन्स बिटवीन आहे डायकोटिलेडन आणि मोनोकोटिलेडनमध्ये. मोनोकोटिलेडनमध्ये सिंगल कॉटिलेडन असतो, मोनो हा शब्द सिंगल असं सजेस्ट करतो. डायकोटिलेडनमध्ये 2 कॉटिलेडन असतात. दुसरा डिफरन्स असा आहे की डायकोटिलेडनमध्ये प्लांट्सचे जे रूट्स असतात तर ते अशा प्रकारे टॅपरूट असतात. टॅपरूट म्हणजे काय, एक मोठा रूट आणि उरलेले छोटे छोटे रूट्स. ओके, ह्याला अटॅच असतात. ओके, आणि आफ्टर दॅट जर आपण मोनोकॉटिलेडनमध्ये पाहिलं तर फायबरस रूट्स असतात. फायबरसलाच दुसरा शब्द आहे ॲडव्हेन्शियस, दोघांचा पण अर्थ सेमच होतो. तर हे रूट्स असे असतात, त्यांच्यामध्ये काय मेन रूट बिन रूट असं काय नसतं, कसे पण अटॅच असतात. ओके, तर हे असणार आहेत मोनोकॉटिलेडनमध्ये, हे असणार आहे डायकॉटिलेडनमध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट लिव्ज शो रेटिक्युलेट वेनेशन. अजून एक डिफरन्सेस आहे की यांच्यामध्ये जे लिव्ज असतात ते रेटिक्युलेट वेनेशन दाखवतात. रेटिक्युलेट म्हणजे काय, सपोज की हे आपलं एक लीफ आहे, याच्यावरती असं एक अशा प्रकारचं जे वेनेशन असतं याला आपण म्हणतो रेटिक्युलेट. ओके, म्हणजे कसं हे वेनेशन जे असतं त्याला आपण म्हणणार आहोत रेटिक्युलेट. असं पान तुम्ही आंब्याचं वगैरे पाहिलं असेल. ओके, तुम्ही म्हणाल आंब्याचे कुठे 2 पार्ट होतात, तर आंब्याची जी कोय असते ती जेव्हा तुम्ही ब्रेक कराल तर त्याच्या आतमध्ये त्याची सीड प्रेझेंट असते, सीड बाहेर प्रेझेंट नसते. तुम्ही जे कोय पाहता ॲक्च्युअल ते सीड नाही आहे, तुम्ही जे ते कोय जेव्हा फोडाल तेव्हा त्याच्यामध्ये जे असतं त्याला आपण सीड म्हणतो. ओके, सो नेक्स्ट आहे की ते म्हणजे याच्यामध्ये रेटिक्युलेट वेनेशन असतं. आणि जर आपण मोनोकॉटिलेडनमध्ये पाहिलं तर तुम्ही केळीचं पान पाहिलं असेल, त्याच्यामध्ये कशाचे पॅरलल वेन्स असतात, तर त्याप्रमाणे पॅरलल वेनेशन प्रेझेंट असतं मोनोकॉटिलेडनमध्ये. ओके, आपण मोनोकॉटिलेडन सेपरेटली पण पाहणार आहोतच, बट या ठिकाणी आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करतोय मोनोकॉटिलेडन आणि डायकॉटिलेडनचा. आफ्टर दॅट वाईल दी फ्लावर्स शो टेट्रा और पेंटामेरस सिमेट्री. आणि जर तुम्ही या ठिकाणी फ्लावर बघितलं तर एक असं आहे टेट्रा सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते फ्लावरमध्ये, किंवा टेट्रालाच आपण पेंटामेरस 2 नावं आहेत ते पण म्हणू शकतो. ओके, पेंटामेरस म्हणा किंवा टेट्रा म्हणा ॲज यू विश. नेक्स्ट आहे वेस्क्युलर बंडल्स आर को जॉईंट. आता याच्यामध्ये जे वॅस्क्युलर टिश्यूज असतात ज्याच्यामध्ये की झायलेम आणि फ्लोएम येतात. कोजॉईंट म्हणजे ते एक दुसऱ्याने एकदम जॉईंटेड असतात, म्हणजे झायलेम आणि फ्लोएम दोन्ही पण प्रेझेंट असतं. कोलॅटरल अँड ओपन टाईप. लॅटरल म्हणजे उभ्या टाईपमध्ये असतात आणि वरून ओपन असतात, ते सगळं न्यूट्रिशन वगैरे रूटपासून ते लीव्सपर्यंत पोहोचवण्यासाठी. कॅम्बियम कशासाठी यूजफुल आहे, सेकंडरी ग्रोथ. कॅम्बियम ज्यामध्ये प्रेझेंट असेल ते प्लांट सेकंडरी ग्रोथ दाखवणार आहे. सो कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन झायलेम अँड फ्लोएम फॉर सेकंडरी ग्रोथ. झायलेम आणि फ्लोएम आहे म्हणजे त्यामध्ये कॅम्बियम असेल तर नक्कीच ते प्लांट जे आहे ते सेकंडरी ग्रोथ दाखवणार आहे.
ओके, आपण टेरिडोफाईट्समध्ये पाहिलं होतं की कॅम्बियम प्रेझेंट नसतं, त्याच्यामध्ये झायलेम फ्लोएम असतं बट कॅम्बियम नसतं, की ज्यामुळे ते जे प्लांट्स आहेत ते सेकंडरी ग्रोथ दाखवत नाहीत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आपल्याला काही एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत. हेलियांथस ॲन्यूस जे की आहे सनफ्लावरचं सायंटिफिक नेम. याच्यामध्ये हेलियांथस ॲझुनोकी जीनसचं नाव आहे आणि ॲन्यूस ॲझुनोकी हे स्पीशीजचं नाव आहे. आफ्टर दॅट हिबिस्कस रोसा सिनॅन्सिस ज्याला की आपण चायनीज रोज म्हणतो किंवा चायना रोज म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला सनफ्लावरचे काही पार्ट्स पाहायला मिळत आहेत की सीड्स असतात. सीड्स 2 पार्ट्समध्ये डिवाईड होतात. रेफ्लोरेंटस आहे, डिस्फ्लोरेंटस आहे, जे की तुम्हाला ही जी पानं वगैरे आहेत आणि ह्याच्यामध्ये डिस्क लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण डिस्क फ्लोरेंटस म्हणतो. स्टेम आहे आणि टॅपरूट एक मेन रूट आणि त्याला बाकीचे सगळे रूट्स अटॅच केलेले आहेत. अशा प्रकारचं सनफ्लावरचं स्ट्रक्चर असतं. आता ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला मेन फीचर्स पाहायला मिळतात हे सगळे फीचर्स कोणाचे आहेत? डायकोटिलेडन्सचे आहेत. ओके, आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत मोनोकोटिलेडन. मोनोकोटिलेडनमध्ये पुन्हा एकदा आपण डायकोटिलेडन पण रिवाइज करणार आहोत. दिस प्लांट्स हॅव सिंगल कोटिलेडन. यांच्यामध्ये सिंगल कोटिलेडन असतो. डायकोटिलेडन्समध्ये 2 कोटिलेडन्स असतात. ओके, दे हॅव ॲन्व्हेंशियस रूट्स. ॲन्व्हेंटिशियस रूट्स म्हणजे काय? जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक मेन रूट आहे असं काही नाही आहे यांच्यामध्ये, डायरेक्ट असे रूट्स पसरलेले आहेत त्याला की आपण ॲन्व्हेंटिशियस रूट्स म्हणतो किंवा फायबरस रूट्स म्हणतो. अँड स्टीम इज रिअरली ब्रांच्ड म्हणजे यांची स्टीम ब्रांच टाईपमध्ये नसते, खूप रेअरली ब्रांच्ड असते. लीव्स जनरली हॅव शिएटिंग लीफ बेस अँड पॅरलल वेनेशन. पॅरलल वेनेशन म्हणजे जसं की तुम्ही ते झूम केलं तर नाही दिसणार बट मगाशी सांगितल्याप्रमाणे यांची जी लीव्ज असतात तर लीव्जवरती असे वेन्स नसतात तर ते जस्ट स्ट्रेट वेन्स असतात. असे वेन्स असतात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये एकाला दुसरे अटॅच केलेले असे काही वेन्स नसतात, जस्ट स्ट्रेट वेन्स असतात. वाय दी फ्लावर्स आर जनरली ट्रिमेरस. फ्लावर्स जर तुम्ही पाहिले फ्लावर्स पण या ठिकाणी पाहायला नाही मिळणार क्लिअरली. ओके, तुम्ही गुगलवरती जाऊन स्पेशली जर तुम्ही मोनोकोटिलेडन्सचे फ्लावर सर्च केले तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर पाहायला मिळेल. द वेस्क्युलर बंडल्स आर कोजॉईंट. याच्यामध्ये पण जे वेस्क्युलर बंडल्स असतात झायलेम आणि फ्लोएम कोजॉईंट असतात, एकत्र असतात. कोलॅटरल उभे असतात आणि याच्यामध्ये क्लोज्ड टाईप आहेत. मग अशी जर आपण पाहिलं तर डायकोटिलेडनमध्ये हे क्लोज्ड टाईपमध्ये नव्हते, हे ओपन टाईपमध्ये प्रेझेंट होते. बट अजून एक डिफरन्स आहे, मोनोकोटिलेडनमध्ये हे क्लोज्ड टाईपमध्ये आहेत. ओके, नेक्स्ट आहे इन मोनोकोटिलेडस एक्सेप्ट फ्यू प्लांट्स सेकंडरी ग्रोथ इज ॲबसेंट. म्हणजे काही प्लांट्स काही एक्सेप्शन सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट असते. ओके, सो म्हणजे ज्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट आहे. ज्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट नाही आहे किंवा दाखवली जात नाही त्याच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट नाही. एक्झाम्पल ZMS ज्याला की आपण मेज म्हणतो. सळगम वल्गॅर ज्याला की आपण ज्वार म्हणतो, ज्वारी आपली. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर रूट्स आहेत जे की फायबरस टाईपचे आहेत. लीफ ब्लेड आहे पॅरलल वेनेशनवालं. कॉर्नचं सीड जर तुम्ही पाहिलं तर ते मोनोकोटिलेडन असतं, ते 2 पार्ट्समध्ये डिवाईड होत नाही. त्याचे जे वरचे असतात त्याला आपण सिल्क्स म्हणतो, केस टाईप स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट आहे या ठिकाणीचे जे असे पॅक असतं ना ते, सो जे पॅक असतं त्याला आपण इयर म्हणतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आपला टॉपिक आहे तो म्हणजे लाईफ सायकल, जो की आपण पाहणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होप सो की तुम्हाला मोनोकोटिलेडन आणि डायकोटिलेडनमधला डिफरन्स समजला असेल. खूप इझी आहे, 3-4 पॉईंट्सच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स इझिली कव्हर करू शकता. की जसं की पहिल्याच्यामध्ये 2 कोटिलेडन्स प्रेझेंट आहेत डायकोटिलेडनमध्ये. नेक्स्ट मोनोकोटिलेडनमध्ये फक्त सिंगल कोटिलेडन प्रेझेंट आहे. डायकोटिलेडन्समधले जे रूट्स आहेत ते टॅपरूट टाईपमध्ये आहे, तर मोनोकोटिलेडन्समध्ये फायबरस टाईपचे आहेत. त्यासोबतच डायकोटिलेडनमध्ये लीफ विनेशन जे आहे ते रेटिक्युलेट आहे. मोनोकोटिलेडनमध्ये पॅरलल लीफ विनेशन आहे. अशा प्रकारचे 2-3 पॉईंट्स तुम्ही ॲड करू शकता. ओके, सो इन दिस वे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करू शकता, कमेंट करून सांगू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.